बाबा आढाव गेले आणि कष्टकऱ्यांचा आधार हरपला. 70च्या दशकात पुण्यात नोकरीच्या शोधात महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून लोक यायची. पुण्यात राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, दिवसभर कष्टाचं काम करायचं. मार्केट यार्डात 100 किलोच्या वरची पोती दिवसभर उचलायची. जेवणाची वेळ आली तर दिवसभरातली सगळी मजुरी जेवणावरच जायची वेळ, असा तो काळ. त्यात 1972 साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला. लोकांचे लोंडेच्या लोंडे कामाच्या शोधात शहराची वाट धरू लागले. रस्त्याच्या कडेला कुठल्या तरी कोपऱ्यावर रस्त्यांवर राहण्याची सोय व्हायची, पण पोटाचा प्रश्न कायम असायचा. हाच प्रश्न सोडवला बाबा आढाव यांनी. हमाल पंचायतीच्या माध्यमातून बाबा आढाव कष्टकऱ्यांसाठी काम करायचे. त्यांनी भुकेल्या पोटाची गरज ओळखली आणि 2 ऑक्टोबर 1974 साली पुण्यातल्या भवानी पेठेत कष्टाच्या भाकरीची स्थापना केली. इथं कमी पैशात पोटभर जेवण मिळायचं. एखाद्याला थाळी परवडत नसेल तर त्याला भाकरी, पोळी, पिठलं हे नगावर मिळायचं. अगदी 2020 पर्यंत इथला भाव 30 रुपयाला पोटभर थाळी इतकाच वाढला. बाबा आढाव यांच्या कल्पनेतून आणि प्रयत्नातून ही कष्टाची भाकर कित्येक जणांचं पोट भरत राहिली. आताही कष्टाची भाकर मिळेल, पण प्रत्येक वेळी बाबा आठवत राहतील.